नमस्कार. मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय, वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आज आपण BA गृहअर्थशास्त्र प्रथम सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील गृहव्यवस्थापन मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण गृहव्यवस्थापन ह्या प्रकरणातील काही व्हिडिओ आपण मागे व्हिडिओमध्ये बघितले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थिनींसाठी गृहव्यवस्थापन क्रिया आणि ह्या गृहव्यवस्थापन क्रियेच्या पायऱ्या काय आहेत ह्याबद्दल माहिती सांगणार आहे. मैत्रिणींनो, गृहव्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे केवळ काम करणे नसून कोणतेही काम यशस्वीरित्या व्यवस्थितपणे पूर्णत्वास नेणे. गृहव्यवस्थापन प्रक्रियेमध्ये क्रमाने येणाऱ्या ह्या 3 पायऱ्या आहेत, त्या म्हणजे नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन. ह्या गृहव्यवस्थापनाच्या 3 पायऱ्या आहेत आणि ह्या 3 पायऱ्यांचा आपण व्यवस्थितपणे उपयोग केला, त्याची अंमलबजावणी जर का आपण व्यवस्थित केली तर आपलं काम हे नक्कीच चांगल्या प्रकारे पार पडले जाते. तर मैत्रिणींनो, ह्या नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकनाच्या 3 पायऱ्यांबद्दल सांगावयाचे झाल्यास, नियोजन हे आपण भविष्य काळाकरता करतो. म्हणजेच काय तर कोणतेही काम सुरू करण्याच्या पूर्वी आपण त्या कामाचं नियोजन करत असतो. दुसरी पायरी म्हणजे नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय की प्रत्यक्ष काम करीत असताना आपलं काम आता चालू झालेलं आहे तर त्यावर नियंत्रण ठेवणे. यानंतरची तिसरी पायरी म्हणजे मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजे काय तर काम पूर्ण झाल्यावर आपण त्या कामाची शहानिशा करणे, काय चांगलं झालं काय वाईट झालं हे बघणे. म्हणजेच भूतकाळ आपण नंतर येणाऱ्या अडचणींसाठी, भूतकाळासाठी त्याचे मूल्यांकन करून ठेवणे, आपल्याजवळ त्याची नोंदणी करून ठेवणे की भविष्यात हे काम या पद्धतीने चुकीचे होणार नाही. तर असं सांगावं लागेल की कोणत्याही कार्याची सफलता ही त्या प्रत्येक पायरीवर अवलंबून आहे. केवळ नियोजन हे चांगले असून बरोबर होणार नाही किंवा नियोजन हे चांगले जरी झाले तरी पण ते उपयोगाचे नाही. तर काय तर कामाची कार्यवाही देखील ही तितकीच योग्यरित्या व्हावयास पाहिजे. ह्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण सांगते की एक खेळाडू आहे आणि ते खेळाडूने ठरवलं की मी रोज 5 ते 8 तास मी सराव करील आणि मी शर्यत जिंकेल. परंतु काही कारणाने तो ह्या 7-8 तासाच्या ऐवजी 3 तासही त्यांनी प्रॅक्टिस केली नाही आणि फक्त 1 तास तो प्रॅक्टिस करीत होता. त्याने नियोजन तर केलं परंतु त्या नियोजनाप्रमाणे त्यांनी काही कार्यवाही केली नाही. अशा वेळी परिणाम काय होईल की ती खेळाची शर्यत जिंकणार नाही. कारण नियोजन चांगले असले तरी पण त्याची कार्यवाही त्याप्रमाणे नव्हती, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्याला यश येणार नाही. या उलट नियोजन सदोष असले तरी देखील नियंत्रण सफल होणार नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर घर बांधत असताना आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता जर नियोजनकर्त्याने मोठे घर बांधायचे कार्य केले, प्रत्यक्ष योजनेची कार्यवाही करताना काय झालं की आर्थिक अडचणीमुळे त्याला घर बांधायचं थांबवावं लागलं, त्याचं काम पूर्णपणे होऊ शकलं नाही. प्रत्यक्ष योजनेची कार्यवाही करताना आर्थिक अडचणी आल्यामुळे तो घर बांधू शकला नाही. म्हणजेच काय की त्याला अर्धवट ते काम सोडून द्यावं लागलं. येथे नियोजन करताना साधन संपत्तीचा पूर्णपणे सखोल विचार न केल्यामुळे नियंत्रण यशस्वी होऊ शकले नाही. मूल्यांकन देखील तेवढे यशस्वी होणार का? मग नाही होणार.
त्यामुळे दुसऱ्या कार्याकरता केल्या जाणाऱ्या नियोजनात त्या दुरुस्त्या, मूल्यांकनातील बारकावे त्याला टिपता येणार नाही. याकरता नियोजनाची काही वैशिष्ट्ये लक्षात घेणे आवश्यक ठरते. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण फक्त नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन ह्या गृहव्यवस्थापनाच्या 3 पायऱ्या काय आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या 3 पायऱ्यांबद्दल सविस्तर माहिती देईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.